नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता पाचवीतील माय इंग्लिश बुक ह्याच्यातील आपण कुठला लेसन शिकणार आहोत? 1.3 वी स्पीक इंग्लिश. याच्या आधी आपण काय केलेलं आहे? आपले 1.1 सॉंग्स अँड ग्रीटिंग्स झालेले आहे. त्याच्यानंतर आपण A to Z जे आपले अल्फाबेट्स आहेत ते पण आपण अभ्यासलेलं आहे. कशाद्वारे अभ्यासलेलं आहे? आपण ते चित्रामार्फत अभ्यासलेलं आहे. आता आपलं तिसरं आहे बघा, 1.3 वी स्पीक इंग्लिश. कुठला आहे? वी स्पीक इंग्लिश. तर चला मग आपण सुरुवात करूया. बघा, वी स्पीक इंग्लिश. इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत. ते आपण सेंटेन्स आधी काय करून घेऊया, वाचूया. तर बघा, इथे काय दिसतं आहे आपल्याला? या स्क्रीनवर दिसत आहेत हे बघा, इथे संभाषण आहे. कम्युनिकेशन आहे की ही जी मुलगी आहे, ही स्कूल गोईंग मुलगी आहे, शाळेत जाणारी मुलगी आहे आणि म्हणजे ही स्टुडंट आहे आणि ह्या काय आहेत? तिच्या टीचर आहेत, ह्या मॅडम आहेत. तर ह्या दोघांमधलं आपण जे कम्युनिकेशन आहे, आपण जेव्हा नॉर्मली बोलतो स्कूलमध्ये जाताना, तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे कम्युनिकेशन काय दिलेलं आहे? हे संभाषण या स्लाइडमध्ये दिलेलं आहे, या स्क्रीनवर दिलेलं आहे. तर बघा, या बाजूला काय आहे? हे काय दिसतं आहे तुम्हाला? एखाद्या क्लासमधलं चित्र दिसतोय की इथे टीचर आहेत आणि इथे ती मुलगी आहे. तर बघा, पहिलं सेंटेन्स काय? मे आय कम इन प्लीज टीचर. हे कोण विचारेल बरं? बघा, या क्लासच्या बाहेर मध्ये, वर्गाच्या बाहेर मॅडम कुठे आहेत? क्लासच्या आतमध्ये उभ्या आहेत आणि ही मुलगी कुठे आहे? बाहेर उभी आहे. ही काय म्हणते आहे? मुलगी काय म्हणते आहे? मे आय कम इन प्लीज टीचर. कृपया मी आत येऊ शकते का? म्हणजे काय? ती काय रिक्वेस्ट करत आहे, मॅम मी काय आत येऊ शकते का? मे आय कम इन प्लीज टीचर. कृपया मी आत येऊ शकते का? असं. तर मग मॅम काय म्हणतात? काय उत्तर असेल? येस प्लीज कम इन. हो, तू आतमध्ये येऊ शकते. तर आपण जेव्हा एंट्री करतो, आपण जेव्हा बाहेरून कुठल्या ऑफिसमध्ये व्हिजिट द्यायची असेल किंवा आपण स्कूलमध्ये येतो, क्लासमध्ये येतो आणि आपल्या आधी जर आपल्या टीचर आल्या असतील, तर आपण सरळ येऊ का क्लासमध्ये? नाही. तर आपल्याला काय करावं लागते? परमिशन मागावी लागते. तर बघा कसं असते कम्युनिकेशन. बघा काय म्हणते ती? मे आय कम इन प्लीज टीचर. मॅम मी कृपया मॅम मी आतमध्ये येऊ का? मॅम काय म्हणतात? येस प्लीज कम इन. हो, तू आतमध्ये येऊ शकते. तर हे आहे, हे असं अशा प्रकारे आपण संभाषण करू शकतो. आता आपण दुसरं सेंटेन्स बघूया. बघा, दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय दिसत आहेत आपल्याला? ही दोन मुलं दिसत आहेत. काय दिसत आहेत? दुसऱ्या सेंटेन्समध्ये आपल्याला ही दोन मुलं दिसत आहेत. ठीक आहे. आता आपण जेव्हा एकमेकांना भेटतो, आपल्याला माहिती नसेल, आपल्या ओळखीचं नसेल, म्हणजे आपण काय करतो? पहिले त्याची चौकशी करतो, त्याला हाय, हॅलो असं बोलतो की नाही, किंवा अभिवादन करतो, गुड मॉर्निंग, हॅलो, कसे आहात तुम्ही. पण आपण अनोळखी व्यक्ती आहे, त्याच्याशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? बघा, इथे पहिलं काय म्हणजे इथे सेंटेन्स दिलेली आहेत. कुठले सेंटेन्स आहेत? बघा, काय आहे? पहिला आहे हॅलो, व्हॉट इज युअर नेम. काय आहे? म्हणजे याच्यातला, या पिक्चर मधला हा पहिला मुलगा आहे, तो काय म्हणतो? हॅलो, व्हॉट्स युअर नेम. तो म्हणजे नाव विचारतो कुठल्या? या दुसऱ्या मुलाला. आपण पण जर कोणाला ओळखत नसू आणि पहिल्यांदा भेटत असू तर काय म्हणतो आपण? हॅलो, हाय. आणि मग काय करतो? आपण प्रश्न विचारायला किंवा चौकशी करायला सुरुवात करतो. तर काय विचारलंय त्यांनी? व्हॉट्स युअर नेम. व्हॉट्स युअर नेम मीन्स तुझं नाव काय आहे, विचारतो की नाही. आपण पण, आपल्याला कोणी अनोळखी व्यक्ती मिळेल किंवा रस्त्यात कोणी भेटलं, तर अनोळखी व्यक्ती भेटलं किंवा आपण नवीन शाळेत गेलो, नवीन फ्रेंड्स असतात, तर आपण भेटलो ते म्हणतात ना, हॅलो माय नेम इज रिया, माय नेम इज रमेश वगैरे अशा याच्याने होते ना. आणि मग पुढचा प्रश्न काय असतो? व्हॉट्स युअर नेम. तुझं नाव काय आहे. तर हे काय आहे? संभाषणाचं एक माध्यम आहे. तर काय विचारतो तो मुलगा? हा मुलगा, आपल्याला पिक्चरमध्ये दोन मुलं दिसतात. हा मुलगा विचारतो हॅलो, व्हॉट्स युअर नेम. तुझं नाव काय आहे. मग हा दुसरा मुलगा उत्तर देतो, आय एम सुभाष. काय म्हणतो तो? आय एम सुभाष. म्हणजे मी कोण आहे? मी कोण आहे? मी सुभाष आहे. आय एम इन क्लास 5 अँड यू. तो त्याला विचारतो, आय एम सुभाष, आय एम इन क्लास 5. माझं नाव काय आहे? सुभाष आहे आणि मी क्लास 5 मध्ये, म्हणजे मी 5व्या वर्गात आहे. अँड यू. तो त्याला परत प्रश्न विचारतो, अँड यू म्हणजे तू कुठल्या क्लासमध्ये आहे. मग हा पहिला मुलगा त्याला उत्तर देतो, आय एम इन क्लास 7. काय म्हणतो? आय एम इन क्लास 7. म्हणजे तो कुठल्या क्लासमध्ये आहे? तो 7th क्लासमध्ये आहे, म्हणजे 7व्या वर्गात आहे. बघा आता, आणि मग तो उत्तर दिल्यानंतर काय सांगतो? आय एम इन क्लास 7, माय नेम इज शुभम. काय नाव सांगतो तो? हा जो मुलगा आहे काय सांगतो? की मी 7th स्टँडर्ड मध्ये आहे. इथे आहे SEVEN
7. याचा प्रश्न काय होता? आय एम इन क्लास 5. त्यांनी त्याचं उत्तर दिलं, आय एम सुभाष. म्हणजे मी सुभाष आहे आणि मी 5व्या वर्गात आहे. मग तो त्याला प्रश्न विचारतो, अँड यू? यू म्हणजे तू कुठल्या क्लासमध्ये आहे? मग 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 हा मुलगा आहे तो उत्तर देतो. तो नाव सांगतो. काय म्हणतो? तो पहिले क्लास विचारतो ना, तो सांगतो की आय एम इन क्लास 7. मी कुठल्या क्लासमध्ये आहे? मी 7 क्लासमध्ये आहे, म्हणजे 7व्या वर्गात आहे. हे बघा, SEVEN 7. मग माय नेम इज शुभम. त्यांनी काय नाव सांगितलंय? त्याचं नाव शुभम सांगितलेलं आहे. तो म्हणतो की माय नेम इज शुभम. माझं नाव आहे शुभम. यू कॅन कॉल मी बंटी. पण तो काय म्हणतो? मला तू बंटी म्हणू शकतो. माझं नाव काय आहे? शुभम आहे, पण तू मला बंटी म्हणू शकतो. आपले निकनेम असतात ना, जसं म्हणजे मुलींचे नाव रिया, पिया वगैरे असलं, पण घरी त्यांना गुड्डी, गुडिया असे म्हणतात. त्याप्रमाणे या मुलाचं नाव काय आहे? शुभमचं नाव निकनेम काय आहे? तो म्हणतो की यू कॅन कॉल मी बंटी, म्हणजे तू मला बंटी म्हणू शकतो. तर हे बघा, हे कम्युनिकेशन आहे. पहिलं संभाषण आपण स्कूलमधलं क्लासमध्ये मधलं बघितलं होतं. त्याच्यात ती मुलगी होती, ती काय म्हणते? परमिशन मागते टीचरला, तिच्या मॅमला. मे आय कम इन टीचर? मॅम म्हणतात येस प्लीज कम, म्हणजे हो तू आतमध्ये येऊ शकते. हा दुसरा जो संभाषण आहे तो दोन अनोळखी मुलांमधला आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या क्लासमध्ये आहेत, ते एकमेकांना अजिबात ओळखत नाही. पण त्यांना ओळख करून घ्यायची आहे. तर आपण एखाद्याशी जर कम्युनिकेशन संभाषण करायचं असेल तर आपण सुरुवात कशी करायची, कशी इंग्रजीची छोटी छोटी वाक्य बोलायची, त्या याच्यातून दाखवलेल्या आहेत. तर काय होतं? पहिलं म्हणजे हा मुलगा म्हणतो हॅलो, व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय आहे? मग तो मुलगा उत्तर देतो, आय एम सुभाष, आय एम इन क्लास 5. अँड यू? तो म्हणतो की माझं नाव सुभाष आहे, मी 5th मध्ये आहे. आणि तू कुठल्या क्लासमध्ये आहे? मग हा मुलगा रिप्लाय करतो, आय एम इन क्लास 7. तो म्हणतो मी क्लास 7 मध्ये आहे. माय नेम इज शुभम, यू कॅन कॉल मी बंटी. तो काय सांगतो की माझं नाव शुभम आहे, पण तू मला बंटी म्हणून हाक मारू शकतो. आता बघूया आपण तिसऱ्या ह्याच्याकडे बघूया. आता तिसरं कम्युनिकेशन आहे, ते आपण तिसऱ्या कम्युनिकेशनकडे बघूया. तर आपल्याला पिक्चरमध्ये काय दिसते आहे? ही एक छोटी मुलगी दिसते. आपल्याला काय दिसते आहे? ही छोटी मुलगी दिसते आहे. तर ह्यांच्यातलं कम्युनिकेशन कसं आहे ते बघूया. आता हे अंकल आहेत, हे शॉपमध्ये आहेत आणि ही मुलगी जात आहे. आता बघा, ह्या दोघांमधलं ही काय विचारते त्या अंकलला? आपल्याला पिक्चरमध्ये अंकल दिसतात, त्यांना काय विचारते? व्हॉट्स द टाइम? व्हॉट्स द टाइम मीन्स त्यांना त्यांच्या हातात घडी दिसते, ती त्यांना विचारते की आता किती वाजलेत? किती वाजलेत? व्हॉट्स द टाइम? आपल्याला कोणाला वेळ विचारायची असेल तर काय म्हणायला पाहिजे? व्हॉट्स द टाइम? किती वाजलेत? मग ते काका उत्तर देतात, इट्स 2 o'clock. काय म्हणतात? इट्स 2 o'clock. TWO2. म्हणजे ते म्हणतात की आता 2 वाजले आहेत. जर तुम्हाला पण वेळ विचारायची असेल तर आपण इंग्रजी बोलताना अशा छोट्या छोट्या वाक्यांनी इंग्रजी बोलायला सुरुवात म्हणजे करायला हरकत नाही, करू शकतो आपण. तर काय विचारते आहे? तुम्ही पण इंग्रजी बोलण्याचा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या संभाषणामध्ये ही छोटी छोटी वाक्य बोलत राहा. काय म्हणते ही मुलगी? व्हॉट्स द टाइम? आता किती वाजले? अंकल म्हणतात इट्स 2 o'clock. आता बघूया आपलं पुढचं कम्युनिकेशन काय आहे. आपल्याला परत इथे हे दोघे दिसतात, एक मुलगा आहे, एक आंटी आहे. आता बघूया याच्यात काय दाखवलेलं आहे. ह्याच्यात आहेत म्हणजे हा एक मुलगा दिसतोय आपल्याला स्क्रीनवर आणि एक आंटी दिसतायत. मग हा मुलगा, त्यांना जर आपण कोणाला रस्त्यात वगैरे कोणी भेटतात तर आपण त्यांना काय म्हणतो? एक्सक्यूज मी म्हणतो. एक्सक्यूज मी, मला माफ करा. आणि काय आपण कुठल्या शब्दांनी, जसं अंकल, आंटी किंवा मराठीत काका, काकी अशा शब्दांनी हाक मारतो ना. तर मग इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जर काकूला म्हणायचं असेल तर आंटी वगैरे आपण बोलू शकतो. तर तो म्हणतो एक्सक्यूज मी आंटी. काय म्हणतो? जर आपल्याला कोणाला थांबवायचं असेल, थोडंसं विचारायचं असेल तर एक्सक्यूज मी आंटी. मग आंटी काय म्हणजे तो प्रश्न विचारतो, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस? त्याच्याकडे त्याच्या हातामध्ये काय दिसतोय? आपल्याला एक पेपर दिसतो आहे, त्याच्यात ॲड्रेस लिहिलेला आहे. तर तो आंटीला विचारतो, एक्सक्यूज मी आंटी. आंटी मला माफ करा, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस? मला हे ॲड्रेस, फाइंड म्हणजे शोधणे, FIND, फाइंड म्हणजे शोधणे. ॲड्रेस ADDRESS. ॲड्रेस म्हणजे पत्ता, कुठल्याही घराचा, शॉपचा, कुठलाही पत्ता. तर ॲड्रेस म्हणजे काय असतं त्याचं मिनिंग? पत्ता. फाइंड म्हणजे शोधणे. तो म्हणतो कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस? काय तुम्ही मला मदत करू शकता हे ॲड्रेस सांगायला? कोण म्हणतो? मुलगा. मग आंटी काय म्हणतात? शुअर. त्या काय म्हणतात?
शुअर, म्हणजे हो, मी सांगू शकते. आता बघूया, आता आपण दुसरी स्लाईड दुसरं बघूया, दुसरं कम्युनिकेशन काय आहे. याच्यात एक छोटी मुलगी आहे आणि एक अंकल आहेत. छोटी मुलगी आहे आणि अंकल आहेत. बघा ही काय म्हणते, हिच्या हातामध्ये काय दिसतो आहे आपल्याला, पर्स दिसतो आहे. काय म्हणते ही? आता बघा कोणालाही जर आपल्याला एकदम विचारायचं असेल तर आपण म्हणतो ना, एक्सक्यूज मी, जरा थांबा, मला माफ करा, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? म्हणजे तिच्या हातात पर्स आहे आणि ते कोणाचं पर्स आहे, म्हणजे अंकलचं, पण तिला कन्फर्म माहित नाही की त्या अंकलचं आहे. मग ती काय म्हणते, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? म्हणजे ती म्हणते, एक्सक्यूज मी अंकल, मला माफ करा, थोडं थांबा अंकल, इन दिस अंकल, इज दिस युअर्स? हे पर्स तुमचं आहे का? असं ती प्रश्न विचारते. अंकल काय बोलतात, ओ येस, ते म्हणतात हो, हे माझं आहे. इट्स माइन. ओ येस, इट्स माइन. माइन म्हणजे माझं. ते म्हणतात की हो, हा पर्स माझा आहे. आणि त्या मुलीने त्यांना पर्स दिला, त्याच्यामुळे ते काय म्हणतात, थँक यू सो मच. ते काय म्हणतात, धन्यवाद, तू मला माझं पर्स परत केलं. तर आपण असे छोटे छोटे वाक्य आपल्या रोजच्या व्यवहारात बोलताना वापरू शकतो. आता दुसरं बघूया. नेक्स्ट काय आहे, तर मुलांना आपल्याला बघा ह्या पिक्चरमध्ये काय दिसते आहेत, हे दोन म्हणजे काका दिसत आहेत. आणि हे काय आहेत, म्हणजे हे एक ऑफिस आहे, पोस्ट ऑफिस सारखं आहे, ऑफिस आहे. आणि ह्यांनी काय केलं, इथे जे अंकल आहेत त्यांना काय दिलं, इथे त्यांना गिफ्ट दिलं. तर मग ह्यांनी काय, हे जे दोन माणसं दिसत आहेत त्यांनी काय केलं, या काकांना गिफ्ट दिलेलं आहे. मग काका काय म्हणतात, थँक यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. म्हणजे ते जे काका आहेत त्या दोघांना काय म्हणतात, थँक सो मच, म्हणजे तुमचं खूप खूप धन्यवाद, फॉर दिस लवली गिफ्ट, तुम्ही मला हे छान गिफ्ट दिलं आहे, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. गिफ्ट म्हणजे काय असते, गिफ्ट म्हणजे आपल्याला भेटवस्तू कोणी देतो त्याला. तर काय म्हणतात, काका थँक सो मच फॉर दिस लवली गिफ्ट, तुम्ही मला हे छान छोटंसं गिफ्ट दिलं आहे, भेटवस्तू दिली आहे, त्याच्यासाठी तुमचं खूप धन्यवाद. मग बघा हे दोघे काय म्हणतात, यू आर वेलकम. यू आर वेलकम मीन्स तुमचं स्वागत आहे. आता बघूया नेक्स्ट. आता बघा, जर तुम्हाला पण वाढदिवस होतो किंवा आपल्या घरी कोणी आले तर ते आपल्याला भेटवस्तू आणतात, गिफ्ट्स आणतात, बर्थडेमध्ये गिफ्ट्स देतात, तर आपण म्हणतो की नाही, थँक्यू सो मच, म्हणजे तुमचे आभार, म्हणजे तुमचे खूप खूप आभार. अशा प्रकारे काय करतो आपण, छोटे छोटे म्हणजे तुम्ही पण आपल्या रोजच्या व्यवहारात असे छोटे छोटे वाक्य बोलण्यामध्ये त्याचा वापर करा. आता बघूया दुसरं काय आहे. इथे एक छोटा मुलगा दिसतो आहे आणि ही त्याची मम्मी आहे. तर काय म्हणतो, हा बघा छोटा मुलगा आहे, आपल्याला पिक्चरमध्ये दिसतो आहे की या चित्रामध्ये दिसते की काय केलेलं आहे, एक कप आहे आणि कप काय आहे, तुटलेला आहे. तर कोणाच्या हातून तुटलेला आहे, ह्या छोट्या बाळाच्या हातून कप तुटलेला आहे. पण आपल्याकडून एखादी चूक झाली, काही तुटलं असेल तर आपण कुठलं सेंटेन्स बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे हे बघूया. तो काय म्हणतो, एकतर आपली चूक झाली असेल तर आपण काय म्हणायला पाहिजे, सर्वप्रथम आपण सॉरी बोलायला पाहिजे. काय म्हणतो तो, आय एम सॉरी आय ब्रोक द कप. तो काय म्हणतो, मला माफ करा. आय ब्रोक म्हणजे तुटणे, कप, आय ब्रोक द कप, सॉरी, आय एम सॉरी, मला माफ करा, माझ्या हातून काय झालेलं आहे, आय ब्रोक द कप, म्हणजे माझ्या हातून कप तुटलेलं आहे, दिसतो आहे आपल्याला. मग त्याची मम्मी काय म्हणते, नेव्हर माइंड. नेव्हर माइंड म्हणजे काही हरकत नाही, तुटलं तर काही हरकत नाही. काय म्हणतो मुलगा, आय एम सॉरी आय ब्रोक द कप, म्हणजे मला माफ करा, माझ्या हातून कप तुटलेला आहे. त्याची आई काय बोलते, नेव्हर माइंड, काही हरकत नाही बाळा. तर बघा मुलांना, आपल्याला चित्रामध्ये काय दिसतात, हे दोन फ्रेंड दिसत आहेत आणि हा एक मुलगा बाजूला उभा आहे. तर यांच्यातलं आपण कम्युनिकेशन बघू काय आहे. म्हणजे हा त्यांना विचारतो, वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग म्हणजे वेअर म्हणजे कुठे, गो म्हणजे जाणे. वेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे जात आहात. बघा उत्तर काय देतात मग ही मुले, वी आर गोइंग टू प्ले ग्राउंड. काय म्हणतात, वी आर गोइंग टू द प्ले ग्राउंड. काय म्हणतात, वी आर गोइंग टू द प्ले ग्राउंड, म्हणजे आम्ही प्ले ग्राउंडवर जात आहोत खेळायला. वुड यू लाईक टू कम विथ अस, काय तू माझ्यासोबत येऊ शकतो का. काय म्हणतात हे मुलं, आम्ही प्ले ग्राउंडमध्ये जात आहोत, तू आमच्यासोबत खेळायला येऊ शकतो का. मग काय उत्तर देतो, येस प्लीज वेट फॉर मी. काय म्हणतो तो मुलगा, हो मी तुमच्यासोबत खेळायला येतो. काय विचारलंय यांनी, की तुम्ही म्हणजे तुम्ही कुठे जात आहात, वेअर आर यू गोईंग. मग काय दिलं त्यांनी, काय सांगितलं, वी आर गोइंग टू प्ले ग्राउंड, म्हणजे आम्ही कुठे जात आहोत, प्ले ग्राउंडमध्ये खेळायला आम्ही जात आहोत. मग काय विचारलं त्यांनी, वुड यू लाईक टू कम विथ अस, तू आमच्यासोबत येतो का.
तुला आमच्यासोबत यायला आवडेल का? मग त्याने काय म्हटलं? येस. काय म्हटलं? हो म्हटलं. तर अशा प्रकारे या वाक्याद्वारे आपण काय केलं, चित्रांमार्फत आणि यांचं जे कम्युनिकेशन आहे, दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे, संभाषण आहे, तर आपण हा जो आपला आहे वी स्पीक इंग्लिश, याच्यात आपण अशी म्हणजे संभाषण करताना, बोलताना छोटी-छोटी वाक्य आपल्या रोजच्या व्यवहारात कसं वापरायला पाहिजे, हे इथे आपण शिकलेलो आहोत. तर हे जे शिकलेलो आहोत, हे वाक्य तुम्ही तुमच्या रोज बोलताना, म्हणजे फ्रेंड्ससोबत बोलताना, घरी बोलताना, आपल्या शेजाऱ्यांशी बोलताना तुम्ही पण ही वाक्य आपल्या आपल्या बोलण्यामध्ये सतत वापर करा. तर मुलांनो, आपण आता काय अभ्यासलेलो होतो? आपलं 1.3 वी स्पीक इन इंग्लिश. काय अभ्यासलं होतं? 1.3 वी स्पीक इंग्लिश. म्हणजे वी स्पीक इंग्लिश म्हणजे आपण इंग्लिश बोलूया आणि आपण त्याचं जे चित्राद्वारे आणि त्याच्यात जे सेंटेन्स होते, छोटे-छोटे वाक्य होते, त्याच्याद्वारे आपण काय केलेलं आहे? सराव सुद्धा केलेला आहे. तर आता बघा, वी स्पीक इंग्लिश याचे काय करणार आहोत आपण? वर्ड मीनिंग घेणार आहोत. काय घेणार आहोत आपण? वर्ड मीनिंग म्हणजे शब्दांचा अर्थ. चला तर मग आपण वर्ड मीनिंगला सुरुवात करूया. मुलांना तुम्ही रेडी आहात? ओके. बघा, तर इथे आपल्याला हे वर्ड्स दिलेले आहेत आणि हे त्याचे मीनिंग पण. मीनिंग म्हणजे त्यांचे अर्थ दिलेले आहेत. वर्ड म्हणजे शब्द आणि मीनिंग म्हणजे काय आहे? त्याचा अर्थ. तर आपण हे अभ्यासू. बघा काय आहे इथे? PLEASE. काय आहे पहिला शब्द? PLEASE. प्लीज म्हणजे काय असते? कृपया. प्लीज म्हणजे कृपया. PLEASE प्लीज. आपण म्हणतो ना, प्लीज मला पेन देशील का? प्लीज माझ्यासाठी थांबशील का? असं बोलतो की नाही? तर प्लीज काय असते? हे कृपया. म्हणजे आपण विनवणी करण्यासाठी हा शब्द वापरतो. PLEASE प्लीज म्हणजे कृपया. आता आहे TEACHER. TEACHER टीचर. TEACHER टीचर म्हणजे काय? शिक्षक. जे आपल्याला शाळेत शिकवतात, क्लासमध्ये शिकवतात. टीचरचा अर्थ काय होतो? शिक्षक. बघा आता तिसरा शब्द काय आहे? प्ले ग्राउंड. PLAY प्ले. प्ले म्हणजे खेळणे. GROUND ग्राउंड. प्ले ग्राउंड म्हणजे खेळण्याचं मैदान. प्ले ग्राउंड म्हणजे काय होतं? खेळण्याचं मैदान. जिथे आपण फुटबॉल, क्रिकेट खेळतो की नाही? तुम्ही पण खेळत असाल तर ते कुठे खेळतो आपण? प्ले ग्राउंडमध्ये खेळतो. तर प्ले ग्राउंड म्हणजे काय असते? खेळण्याचे मैदान. आता बघा चौथा आहे ॲड्रेस. ADDRESS. ADDRESS ॲड्रेस. ADDRESS ॲड्रेस म्हणजे पत्ता. पत्ता म्हणजे आपल्या घराचा पत्ता असतो. आपण जिथे राहतो त्याचा ॲड्रेस असते, पत्ता असतो. ज्या पत्त्या जर आपल्या घराचा म्हणजे पत्ता नसेल तर आपल्याला जर कोणी पत्र पाठवत असेल किंवा आपल्याला बँकेचे काही डॉक्युमेंट्स येतात, कागदपत्र येतात, तर ते कुठे येतात? आपल्याला इन्व्हिटेशन येतात, निमंत्रण येतात, ते कुठे येतात? जर आपल्याला पोस्टाने पाठवलं असेल तर ते आपल्या ॲड्रेसवर येतात. ॲड्रेस म्हणजेच पत्ता. तो घराचा पत्ता असू शकतो, तुमच्या ऑफिसचा पण पत्ता असू शकतो किंवा तुमच्या शाळेचा पण असू शकतो. ॲड्रेस म्हणजे पत्ता किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या घराचं ते ठिकाण. जसे तुमचे स्कूल ज्या ठिकाणी असेल त्याचं ते ॲड्रेस. ठीक आहे. आता SEVEN 7 नंबर्स. 7 म्हणजे 7. जसे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 म्हणजे 7. 7चे स्पेलिंग काय आहे? SEVEN. 7 म्हणजे 7. आता UNCLE. UNCLE अंकल. अंकल म्हणजे काका. अंकल, आंटी आपण मराठीत काय बोलत असतो? काका बोलतो की नाही? तर इंग्रजीमध्ये काकांना काय म्हणतात? अंकल म्हणतात. तर अंकलचा अर्थ काय होतो? काका. तर बघा आपण कुठले कुठले शब्द अभ्यासलेले आहेत? प्लीज. PLEASE प्लीज म्हणजे कृपया. विनवणीसाठी वापरतो. प्लीज माझ्यासाठी थांबाल का? प्लीज मला तुझं जरा पेन देशील का? असं. मग हे टीचर म्हणजे शिक्षक, जे आपल्याला क्लासमध्ये शिकवतात, म्हणजे गुरु. टीचर म्हणजे शिक्षक किंवा गुरु. मग हे प्ले ग्राउंड म्हणजे खेळण्याचे मैदान. ज्या मैदानात आपण गेम्स खेळतो, खेळ खेळतो, क्रिकेट, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, तर ते कुठे खेळतो आपण? मैदानात. तर जे खेळण्याचं मैदान असते त्याला काय म्हणतात? प्ले ग्राउंड. मग ॲड्रेस म्हणजे पत्ता, जो आपल्या घराचा पत्ता असतो, ज्या पत्त्यावर आपल्याला आपले पत्र येतात, निमंत्रण पत्र येतात किंवा बँकेचे काही व्यवहार असेल, डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्र आपल्याला त्या आपल्या घराच्या पत्त्यावर पाठवले जातात. ॲड्रेस म्हणजे पत्ता. आता 7 जसे 1, 2, 3, 4, 5 हे काय आहे? नंबर. 7 काय आहे? 7 म्हणजे 7 आणि 7ची स्पेलिंग काय आहे? SEVEN 7. आणि शेवटचा वर्ड आहे बघा अंकल. UNCLE अंकल. अंकल म्हणजे काका. आपण म्हणतो ना काका, काकू. तर काकांना
काय म्हणतात इंग्रजीमध्ये काका मामा जे कोणी असेल ते त्यांना काय म्हणतात अंकल म्हणून संबोधलं जाते. ते अंकलचं मिनिंग काय आहे काका. तर अशा प्रकारे वी स्पीक इंग्लिश 1.3 ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण छोटी छोटी जे सेंटेन्स आहेत जे छोटी छोटी वाक्य आहे त्याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे, त्याचा सराव सुद्धा केलेला आहे आणि आपण त्याचे वर्ड मिनिंग पण पाहिलेले आहेत. तर हे काय झालेलं आहे 1.3 आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर मुलांना तुम्ही ही छोटी छोटी वाक्य, हे छोटे छोटे शब्द तुमच्या रोजच्या व्यवहारात रोजच्या बोलण्यामध्ये वापरात असू द्या. धन्यवाद.